पडते, पैसा गेला खड्ड्यात. काय वाटलं की बर्फ पडलेले पहाड आपण कधी जीवनात पाहिले नाहीये, तर चला आपण इथे मनाली फिरायसाठी हा बिझनेसला स्टार्ट करू. आणि त्याच एका उद्देशाने हा बिझनेसमध्ये आली होती. दुसरं काहीच उद्देश नव्हतं की आपण इथून ह्या सगळा मान सन्मान पैसा मिळणार, पण एक कुल्लू मनालीच्या नादात मी ह्या बिझनेसमध्ये आली. 50,000चे प्रोडक्ट्स घेतले होते सुरुवातीला, आणि तेच 50,000 मला घरच्यांनी सहजपणे न देता, कारण कधी 10,000 सुद्धा माझ्या हातात त्यांनी ठेवले नव्हते किंवा मी कधी मागितले नाही, तर त्यांना वाटले की हे पैसे कशाला या मुलीला द्यायचे. 50,000 दिले 3% व्याजाने गटातून काढून. का? कारण व्याजाचा जर कुत्र मागे लागलं तर ही मुलगी कामाला तरी लागणार, या उद्देशाने मला गटातून काढून दिले होते. आणि त्यांचे स्टॉन्ट ऐकून मी या बिझनेसमध्ये आज इथपर्यंत टिकली. का? कारण झाडू मारताना आईला ते बक्षे दिसायचे, हे कधी विकायचे, प्रोडक्ट कधी जायचे वे, व्याजाची तारीख आली, पैसे कधी भरायचे वे, या उद्देशाने हा बिझनेसमध्ये आली. खरं तर प्रोडक्ट विकायच्या नादात हा बिझनेसमध्ये आली होती, पण हळूहळू माहीत पडलं की याच्यात काय मेहनत आहे. कधी जीवनात स्ट्रगल बघितलं नाही, सगळ्या गोष्टी हातात भेटलेल्या आहेत. माझी आई, तुम्हाला माहीतच झालं असेल कोणामुळे हे टॅलेंट आहे बोलण्याचा. माझी आई एक टीचर आहेत, वडील माणिगड सिमेंटला मशीन ऑपरेटर आहे. ग्रॅज्युएशन नागपूरला चालू होतं, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 100% कुठे ना कुठे बाहेर पाठवले असते, आणि त्या कंडिशनमध्ये मला 100 रुपयाची किंमत माहिती नव्हती. या बिझनेसमध्ये आल्यानंतर सगळी किंमत माहीत झाली. 100 रुपयाची सुद्धा, 50 रुपयाची सुद्धा, सगळी लोक माहीत झाले. सुरुवातीला जेव्हा जायची तेव्हा नातेवाईक काय म्हणायचे, हे काय फालतू कामं चालू केले, नागपूरला तुला शिकायला पाठवलं तर काय विकायचं शिकून आली का म्हणे. फ्रेंड सर्कल काय म्हणे, ये काम अपने को जमता नहीं पायल म्हणे. अपन कैसे MBA करने वाले हैं म्हणे आगे चल के. BCom सेकंड इयर चालू होता ना, MBA करायचा विचार होता. MBA करणारे आपण सेल्स पर्सन बनून राहू का म्हणे, असे म्हणे. त्यांनी सुद्धा नकार दिला. बरेचसे घरी सुद्धा अडचणी गेल्यात, आई वडिलांनी सुद्धा नकार दिला सुरुवातीला. त्यांना माहिती होतं मुलगी करणार, पण त्यांना वाटत होतं की तिला एवढी त्रास होत आहे, तर हे कशाला ह्या बिझनेसमध्ये काम करताय, आपला जॉब करावं, पैसे कमवा आणि घरी बसावं. पण या बिझनेसने मला सगळ्या गोष्टी शिकवून टाकल्या. लोक काय म्हणायचे मला इथे की हे सुंदर मुली जे आहे ना म्हणे, ते नेटवर्किंगमध्ये जातात म्हणे. काय म्हणे, सुंदर मुली नेटवर्किंगमध्ये जातात. ज्याची सुंदर मुलगी स्वतःच्या घरात बसून होती तो माणूस मला काय म्हणते, सुंदर मुलगी नेटवर्किंगमध्ये जातात. काहून? कारण सुंदर रूप पाहून आपल्याला लोक पैसे देतात. जसं की मी जात असताना फुलंच टाकून ठेवे रस्त्यावर की या मॅडम क्लोजिंग घ्या मॅडम, असं होते का? बरेचशा सुंदर बाया बसल्या, तसं होते का? कोणी फोन करून बोलावते, मॅडम 10,000ची क्लोजिंग आहे, तुम्ही ताबडतोब या, असं होते का? अशा लोकांची मेंटॅलिटी आहे. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा बऱ्याच अडचणी गेल्या. माझा ॲक्सिडेंट झाला होता, पण त्या टायमाला सतीश पासभाई सरांना वाटलं होतं की झाला आता बिझनेस या मुलीचा बंद, घरचे लोक बंद करणार. पण माझ्या वडिलांनी त्या टायमाला मला एक शब्द बोलले की काय म्हणे, 5-10 दिवसात बरा होणार आहे, जखम आहे म्हणे, ठीक होऊन जाणार. 1.5 महिना माझी हिंमत नाही झाली स्कूटीला हात लावायची, तरी सुद्धा ह्या बिझनेसमध्ये आज मी टिकून राहिली. म्हणून ही RTCचा यश मला इथे मिळाला. आणि ह्या सर्वांमध्ये माझ्या खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहिलेलो, म्हणजे कधी अर्ध्या रात्री जर आम्ही फील्डवर असो, आम्ही कुठे असो, आम्हाला कोणाचा धक्का लागला किंवा काय, तर आमच्या पाठीमागे उभे राहणारे आमचे महागुरु मिस्टर प्रणय जनेकर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आज त्या व्यक्तीच्या टीममध्ये जवळजवळ आम्ही 70% लेडीज आहोत. 70% लेडीजला सांभाळणं, आज तुम्ही एक बाईला सांभाळता तर किती तकलीफ जाते तुम्हाला. यांनी 70% महिला सांभाळत आहेत. यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यालायक आम्हाला मला वाटलं की हा व्यक्ती जर करू शकते तर आपण का बरं नाही, आपणही जेंट्सला सांभाळून बघू. का वाटलं, जर हा व्यक्ती लेडीज सांभाळू शकते, आपणही जेंट्सला सांभाळू शकू. सुरुवातीला टीम बनवली. टीम बनवणं कठीण आहे का? टीम बनवणं कठीण आहे का? बरेचसे लोक यस म्हणते, पण टीम बनल्यानंतर तुटल्यानंतर परत बनवणं कठीण आहे का? माझ्यासोबत हीच गोष्ट घडली. बहुत मोटिवेशनने मी निघायची, माझी एक टीम बनली. मग काय झालं, माझ्याच गलत्यानुसार ती टीम तुटून गेली. मग मी परत दुसरी टीम बनवली. मग परत काय झालं, परत तुटली. तेव्हा हिंमत खचल्यासारखी झाली होती. पण सर हे दोघंही माझ्या पाठीमागे उभे होते की नाही मॅडम आपण करू शकतो, आपण हा बिझनेस करू शकतो. प्रशिक्षक सरांनी मीटिंग घेतली होती, त्या टायमाला सरांनी म्हटलं होतं की नाही तुमच्यात क्वालिटी आहे, तुम्ही करू शकता.
शकता. आणि ह्या सर्वांमुळे आज एक सुंदरशी अशी माझी टीम आहे. तर ह्या माझ्या प्याऱ्या टीमसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ह्या बिझनेसमध्ये एक बहिणी समान 2 अशा लेडीज आहेत, म्हणजे बऱ्याच आहेत, पण मी मनाप्रमाणे त्यांना बहिणी मानते. दोघी मोठ्या बहिणी अशा माझ्या प्रीती ठिकरे मॅडम आणि अंजली बोबडे मॅडम यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे कधी असं वाटत नाही, एक बहिणीप्रमाणे मोठ्या बहिणीप्रमाणे काय गोष्ट केली पाहिजे, काय नाही केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवतात ह्या बिझनेसमध्ये. आणि आज मला ह्या स्टेजवर सगळ्या गोष्टी आठवत आहेत की आपण आज ह्या जीवनामध्ये काय केलं. त्या खुर्चीपासून इथपर्यंत यायचं माझा 4 वर्षाची जर्नी आहे, जे की मी सहजासहजी तुम्हाला 5 ते 10 मिनिटात नाही सांगू शकणार. एवढंच बोलते की वयोवर्ष 23व्या वयामध्ये मला लाख रुपये कमवण्याची संधी दुसरं कुठलाच क्षेत्र नसतं दिला, जे फक्त आणि फक्त माय लाईफस्टाईलमध्ये शक्य आहे. वयाच्या 23व्या वर्षी 6.5 लाखाची गाडी माझ्या स्वतःच्या नावावर मी कधीच नसती घेतली जर माय लाईफस्टाईल नसती तर. वयाच्या 23व्या वर्षी आज या बिझनेसमधून स्वतःच MBAचं एज्युकेशन मी इथून कंप्लीट केलं. आज MBA होल्डर डिग्री आहे माझ्याकडे, पण MBAची डिग्री घेऊन जर मी कुठे फिरली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ कुठे गेली, 30,000च्या वर मला कोणी विचारणार नाही. मान्य करता की नाही? अरे पहिली गोष्ट, जॉब भेटण्याची गॅरंटी नाही. किती लोक इथे जॉब डिग्री होल्डर्स बसले असते, बरोबर आहे. लग्न झाल्यावर फॅमिलीमध्ये गुंततात. जेंट्स लोकांचे लग्न झालं की इन्कम सोर्समध्ये गुंततात. स्वप्न कधी जीवनात पूर्ण नाही होत. फक्त आणि फक्त माय लाईफस्टाईल एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला पैसा, रिस्पेक्ट, आज अशी रिस्पेक्ट पूर्ण फॅमिली सोबत दुसरं कुठल्या क्षेत्रामध्ये मिळते. आज तुम्ही सगळे इथे आले आहेत, खूप मनापासून खूप बरं वाटत आहे की आपण हा बिझनेसला स्टार्ट केलं. आणि आज बघता बघता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये शक्य झाल्या. बऱ्याचशा अडचणी तुम्हाला सुद्धा येणार, असं कुठलाच प्लॅटफॉर्म नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येणार नाही आहे. फरक एवढा आहे की त्या अडचणीला सांभाळ करायसाठी तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये एकटे राहाल, पण या क्षेत्रामध्ये तुमची पुरी टीम, तुमचे पूर्ण अपलाईन तुमच्या सोबत राहणार. फक्त एवढंच बोलते की जिद्दी भिडा ह्या बिझनेसमध्ये हार नका मानू. आणि बॅचलर लोकांना तर हात जोडून विनंती आहे, दुसरा कुठल्या क्षेत्र भले तुमचं इंटरेस्ट असेल करा, नाही तर नका करू, पण ह्या बिझनेसमध्ये 3 वर्ष फक्त स्वतःला प्रामाणिकपणे झोकून टाका. 3 वर्षात जर नाही बदल झाला तर मी माझं नाव बदलवून टाकन, मी हा बिझनेस सोडून टाकणार. एवढी मी इथून या स्टेजवरून गॅरंटी देऊ शकतो की 3 वर्षामध्ये पैसा येऊ शकते, फॉरेन टूर्स होऊ शकते, डोमेस्टिक टूर. कधी माझ्या आई वडील दोघंही जॉबवर आहेत, पण कधी म्हणजे माझ्या वडिलांचं आईचं म्हणणं पडलं, दोघंही जॉबवर असून विमानाचा चक्का सुद्धा आमच्या नशिबात नाही पडला. काय नाही झालं, फ्लाईटचा चक्का सुद्धा आम्ही बघितला नाही. पण आज या बिझनेसमधून 3दा फ्लाईटमध्ये बसण्याची संधी आम्ही सगळे इथून थायलंडला चाललो. असं कुठला क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत? फक्त मागते तर मेहनत आणि तुमचा सहज शक्ती, तुमचा पेशन्स. बरेचसे लोक बोलणार आहेत, कोणीच हातात तुम्हाला आणून नाही देणार आहे की चला ह्या बिझनेसमध्ये मॅडम तुम्ही चालू केलं तर आम्ही तुमच्यासोबत जुडतो, कोणीच नाही म्हणणार आहे. फक्त तुम्ही ठाम राहा, तुम्हाला कोणीच रोखू नाही शकत. आणि जाता जाता मी 2 लाईन म्हणणार की लग गई आग मेरे घर में बचा ही क्या है, लग गई आग मेरे घर में बचा ही क्या है, बच गई मैं तो समझो जला ही क्या है. मेहनत का नतीजा है ये मुकद्दर अपना, मेहनत का नतीजा है ये मुकद्दर अपना, वरना इन हाथों की लकीरों में रखा ही क्या है, इन हाथों की लकीरों में रखा ही क्या है.